पूर्वी हा भाग अजित पवार बघत होते, त्यामुळे पुणे जिल्ह्यात माझा संपर्क कमी होता। तालुक्यातील अनेक नागरिक मला भेटले, त्यामध्ये रस्त्याच्या कामात मोठं कमिशन घेतलं जात असल्याचं सांगण्यात आलं। इंदापूर तालुक्यात काम करण्यासाठी अधिकारी नको म्हणत आहेत, आणलेला निधी योग्य पद्धतीने वापरला पाहिजे। काही गावात रोडची बिले निघाली आहेत, मात्र रोड अस्तित्वात नाही। अनेक गावात जेवण ठेवण्यात आलं होतं, अनेक कार्यकर्त्यांना धमक्या देण्यात आल्या होत्या। चांगला विचार या भूमीला आहे, त्यामुळे धमकी दिली तर लोक घाबरतील असं कोणाला वाटत असेल तर ते स्ववनात जगत आहेत। धमकी दिली तर नेते घाबरतील, पण इथले कार्यकर्ते घाबरणार नाहीत असा मला विश्वास आहे। त्यांना कोणाचा फोन आला असावा किंवा सांगितला असावा, मात्र भूतकाळ यांना कोणी काय सांगितलं हे मला माहीत नाही। ज्या लोकांना भाजप घाबरत आहे त्या लोकांना अडचणीत आणायचं हे काम भाजप करीत आहे। ट्विट केली, कारवाई झाली, हे लोक उघड्या डोळ्याने पाहत आहेत। आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी अजित पवार गटाचे कार्यकर्ते काहीही करत आहेत। महाविकास आघाडीचे 35 उमेदवार निवडून आलेले लवकरच आपल्याला दिसतील। सगळ्या गोष्टी एकाच भाषणात बोलल्या तर पुढच्या भाषणात काहीतरी बोलायला शिल्लक राहिले पाहिजे। टप्प्याटप्प्याने सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करू। जर कुठल्या नेत्याने हे वक्तव्य केलं असतं त्याच्यावर मी उत्तर दिलं असतं, अशा कार्यकर्त्यांवर मी बोलत नाही। आता इथं आल्यानंतर म्हणजे पूर्वी हा पूर्णपणे भाग अजितदादा तिथं बघत होते, त्यावेळेस माझा संपर्क या भागामध्ये कमी होता आणि मी पुणे जिल्हा सोडून मग इतर जिल्ह्यांमध्ये पार्टीसाठी तिथं मी जायचो। या कार्यक्रमाला येण्यापूर्वी मी अर्धा एक तास आधी आलो होतो। अनेक नागरिक मला भेटले आणि नागरिकांनी सांगितलं की इथले जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, आणि मग तुम्ही मगाशी बघितलं मला एक पत्रसुद्धा देण्यात आलं होतं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमिशन हे घेतलं जातं। आज इथं जे सामान्य लोक आहेत त्यांना अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर पैसे दिल्याशिवाय कुठलंही काम होत नाही। अधिकारी या तालुक्यामध्ये म्हणजे आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये यायला नाही म्हणतात, घाबरतात, वेगळ्या पद्धतीची दहशत आहे। त्याच्याचबरोबर तुम्ही जर रोडची क्वालिटी बघितली, निधी आणला आहे, पण निधी आणल्यानंतर तो योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे। पण आता या पावसामध्येच तुम्ही बघितलं तर बरेचसे रस्ते हे खराब होतील। काही गावांमध्ये खर्च झाला आहे, रोडवर झाला आहे, पण रोड दिसत नाही, विकास कामं दिसत नाही, मग बिलं कशी निघाली असाही प्रश्न तिथं निर्माण होतो। काही नेत्यांचे काही PA आहेत, त्या PAंकडे 15-15, 20-20 हायवा गाडी, एक हायवा गाडी 40-50 लाखाची असते। हरकत नाही, PA मोठा होत असेल तर काय हरकत नाही, पण विषय एवढाच आहे की फक्त PA मोठा न होता जर सामान्य कुटुंबातली लोक जर मोठी झाली तर ते कुठंतरी आपल्या सगळ्यांना आवडेल। त्यामुळे इथं आल्यानंतर जी लोकांची भावना होती ती फक्त बोलून दाखवली। धमकी दिली, अनेक गावांमध्ये जेवण ठेवण्यात आलं होतं, पण शेवटी स्वाभिमानी जनता इथली एक चांगला विचार या भूमीला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुणीतरी धमकी दिली म्हणून इथली लोक थांबतात असं जर कोणाला वाटत असेल तर ते स्वप्नात जगतायत। इंदापूर आणि बारामती मतदारसंघातली जी जनता आणि खास करून महाराष्ट्रातली जनता आहे की केंद्रातले लोक असू द्या नाही तर भाजपचे कुठलाही नेता असू द्या, कितीही धमकी दिली तर कदाचित नेता घाबरेल, पण कार्यकर्ता आणि इथली जनता कधीही घाबरणार नाही असं आम्हा सगळ्यांना माहीत आहे, विश्वास आहे। अजून 40 दिवस आहेत प्रचाराला आणि जेव्हा केव्हा मतदान होईल त्यामुळे 40 दिवसामध्ये काय काय होतंय हे आपल्याला दोन्ही बाजूने बघायला मिळेल, पण नक्कीच काहीतरी सकारात्मक होईल एवढंच या भूमिकेतून या बाजूने मी सांगतो। अतुल भातखळकरांनी एक ट्विट केलंय, आता केजरीवालांनंतर उद्धव ठाकरेंचं नंबर कसं बघता याकडे? काय माहिती, त्यांना कदाचित फोन आला असावा, सांगितलं असावं। ज्या लोकांची भीती वाटते, पवार साहेबांवर सुद्धा ईडीने कारवाई केली होती, पत्र दिलं होतं, अख्खा महाराष्ट्र मुंबईला यायला निघाला होता, ईडी घाबरली, माघार घेतली। संजय राऊत साहेबांना जेलमध्ये टाकलं होतं, ते परत बाहेर आले, आत्तासुद्धा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ते लढत आहेत। त्यामुळे भातखळकर साहेबांना कुणी काय सांगितलं हे मला माहीत नाही, पण ज्या लोकांना भाजप घाबरते त्या लोकांना आज अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय। या सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्याने सामान्य लोक बघत आहेत। त्यामुळे त्यांनी ट्विट केली, कारवाई झाली, तरी लोक हे BJP बरोबर 100% आजही नाही आणि येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेला सुद्धा राहणार नाही असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो। कोणावर कारवाई करेल हे सांगता येणार नाही। कर्नाटकामध्ये 2 असे शेतकरी आहेत ज्यांना घरसुद्धा नाही, अशा शेतकऱ्यांवर कारवाई ईडीने केलेली आहे। त्यामुळे कोणाला कशी कारवाई करेल हे आज सांगता येणार नाही, पण महत्त्वाचं आहे काय की पवार कुटुंब जसं आपलं महाराष्ट्रातलं कुठलंही सामान्य कुटुंब घेतलं तरी त्या कुटुंबामध्ये विचाराला किंमत आहे आणि आज विचाराला किंमत देत आजोबाबरोबर राहणं महत्त्वाचं आहे, विचाराबरोबर राहणं महत्त्वाचं आहे।
हे मी तिथं दाखवून दिलं, युगेंद्रली दाखवून दिलं. आणि या महाराष्ट्रातल्या कुठल्याही कुटुंबातले नवीन पिढीला जर तुम्ही विचारलं तर हेच च्या नेत्याला दाखवण्यासाठी बघा आम्ही काय करतोय, तेवढंपर्यंत ठीक आहे. पण लोकांना माहीत आहे की काय करायचं. आणि तुतारी या बारामती मतदारसंघामध्ये आणि महाविकास आघाडीचे 35पेक्षा जास्त उमेदवार या महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आपल्या सर्वांना बघायला मिळतात. भाषणात जर एकाच भाषणामध्ये सगळ्या गोष्टी बोलल्या तर पुढच्या भाषणामध्ये काहीतरी ठेवलं पाहिजे. टप्प्याटप्प्याने सगळ्यांचा कार्यक्रम करू एवढंच इथं सांगतो. कुठल्या एका नेत्याने जर वक्तव्य केलं असतं नाही तर स्टेटमेंट दिलं असतं त्याच्यावर उत्तर दिलं असतं. अशा कार्यकर्त्यांबद्दल मी काही बोलत नाही. दादा, बारामती लोकसभा मतदारसंघात विजय शिवतारेंनी तयारी केली आहे आणि पवारांना संपवायची भाषा करता येते, दोन्ही पवारांना. हे बघा, ते कोणाला संपवायला निघालेत हे मला तरी सांगता येणार नाही. शिवतारे साहेब कुठल्या पक्षात आहे? एकनाथ शिंदे साहेबांचा. एकनाथ शिंदे साहेब कुठल्या सरकारमध्ये आहेत? तर BJP, अजितदादा गट आणि स्वतः ते सरकारमध्ये आहेत. आता त्यांचाच नेता म्हणजे शिवतारे साहेब जर शिंदे साहेबांचं ऐकत नसतील तर शिंदे साहेबांना विचारा का तुमचा कार्यकर्ता ऐकत नाही, तुमचा पदाधिकारी ऐकत नाही. आणि शिवतारे साहेबांना हे विचारा की बाबांनो, तू सत्तेत असताना सुद्धा अजितदादांच्या विरोधात का बोलतोय? सुप्रियाताईंच्या विरोधात ते बोलणार का? आम्ही विरोधात आहोत. पण सत्तेत असणाऱ्या नेत्याच्या विरोधात ते बोलत आहेत. मग शिंदे साहेबांचं ते ऐकत नाहीत. मग भाजपच्या चाणक्य नीती हुशार असणाऱ्या एका नेत्याचं ते ऐकतात का? जे कुठेही फाटाफूट करण्याचा नेहमी प्रयत्न करतात. हे शिवतारे साहेबांनी ऐकावं, बस एवढंच आहे. नमो विचार मंचाच्या माध्यमातून उमेदवारी लढवणार असं म्हटलंय. कुठला विचार? नमो विचार मंच. पण त्याचा अर्थ ते भाजपमध्ये प्रवेश लवकरच करतील. दादा, संग्राम थोपटे आज गैरहजर होते. असं नव्हतं की आज खरं तर त्यांना विनंती केली होती. त्यांनी सांगितलं होतं की मला एक कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम कॅन्सल करण्याचा मी प्रयत्न करतो, पण झालं नाही तर मला येता येणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो की 3 दिवसांनंतर त्यांच्या घरी मी स्वतः तिथं जाणार आहे आणि तिथे असणारे जे भोर मतदारसंघ आहे तिथंसुद्धा ते आणि आम्ही मिळून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत. लोक निर्णय तिथं घेणार आहे. विषय एवढाच आहे की त्यांची जी युती आहे त्याला फटका नक्कीच बसेल. म्हणजे एक तर शिंदे साहेबांचं ते ऐकत नाहीत आणि भाजपचं जरा जास्तच ऐकायला लागलेत. आणि नवीन मोहीम त्यांनी काय सुरू केली तर नमो, म्हणजे भाजपमध्ये ते प्रवेश करतील. त्यांच्यात फाटाफाटी आहे. हे जे सगळे पक्ष आहेत आज जे BJP बरोबर लढत आहेत त्यांचे 40 आमदार आहेत. बरोबर आहे. अजितदादांचे 40 आमदार, एकनाथ शिंदे साहेबांचे 40 आमदार. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना BJPची एक अपॉइंटमेंट घेण्यासाठी 10 दिवस घालवावे लागतात. आणि एक आमदार असणारा पक्ष जो आहे मनसे, त्याला लगेच बोलवलं जातं, लाल सतरंजी हांतरली जाते. म्हणजे ह्याच्यात बघा काय करतात. आता उदयनराजे साहेबांचा जेव्हा प्रवेश होता तेव्हा केवढा मोठा कार्यक्रम घेतला. उदयनराजे साहेब आता दिल्लीत 3 दिवस झाले बसून आहेत, त्यांना वेळसुद्धा देत नाहीत. मग हे जे भाजप आहे ते फक्त नेत्याला जवळ करतं आणि संपवतं, बाकी काही करत नाही. या पक्षाचं जे अजितदादा मित्रमंडळ आणि जो आपला शिंदे साहेबांचा जो पक्ष आहे तो पुढे विधानसभेला दिसणारसुद्धा नाही. अशी परिस्थिती हे भाजपचे लोक करून ठेवतील.